बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे। बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासण्यात आलेली आहे, कारण नराधम बापानंच मुलीवरती अत्याचार केलाय। लोणावळ्यामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। लोणावळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। जन्मदात्या पित्यानंच मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। याच प्रकरणी नराधम बापाच्या मुसक्या लोणावळा पोलिसांनी आवळलेल्या आहेत। पीडित मुलगी ही अल्पवयीन असून बापानं पोटच्या मुलीवर हा अत्याचार केल्यानं मुलीच्या आईनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती। लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 21 जून रोजी रात्री 1 वाजता एक गुन्हा दाखल झालेला आहे। CR क्रमांक 172/2025। त्यामध्ये आपल्या सख्या मुलीवर पित्याने अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडलेला आहे। हा अतिशय निंदनीय आणि घृणास्पद प्रकार आहे। त्या संदर्भात आपण मुलीच्या आईची, पीडितेच्या आईची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे। त्यामुळे लोणावळ्यामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। लोणावळ्यामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। जेव्हा ही घटना घडली, या घटनेनंतर आईनंच या पित्याविरोधात लोणावळा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। पोटच्या बापानं पोटच्या लेकीवरती अत्याचार केल्याची घटना घडली। या संदर्भात माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पुण्यापाठोपाठ आता लोणावळ्यामध्ये सुद्धा बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडते। मुली असुरक्षित राहिल्यात आता महाराष्ट्रामध्ये, आपली पहिली प्रतिक्रिया? अत्यंत दुर्दैवी माणसाला काळीमा फासणारी घटना आहे। अशा पद्धतीने जर घरात आणि विशेष म्हणजे रक्तसंबंधामध्ये जर असे अत्याचार होणार असतील तर मुली सुरक्षित कशा राहतील आणि वाचवाव्यात त्या कुणापासून? वाईट आहे। खरंय, पण आता सुषमाताई, आता या संदर्भामध्ये अधिक कायदे अजून कठोर होण्याची गरज नाही वाटत का? कायदे तर कठोर केले पाहिजेत। काय होतं ना, आपल्याकडे केसेसमध्ये बऱ्याचदा पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटतात आणि त्याचा फायदा ह्या अशा परिस्थितीमध्ये घेतला जातो, हे जास्त वाईट आहे। त्यामुळे कायदे कठोर करण्याची गरज आहे, त्याची अंमलबजावणी आणि महत्वाचं म्हणजे खटले फास्ट ट्रॅकवर चालवणं गरजेचं आहे, जे फास्ट ट्रॅकवर चालवले जात नाहीत खरं तर। आणि ते जर एकदा होऊ शकलं किंवा या संबंधाने जर अधिकाधिक आपण जर जास्त चांगले कायदे करू शकलो आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे स्पेशल आपण मागे म्हटलं होतं की महिलांच्यासाठी म्हणून स्पेशल जे वकील ऍडव्होकेट्स नेमले गेले पाहिजेत। म्हणावे तसे दर्जेदार वकील मिळत नाहीत, बऱ्याचदा केसेस दडपल्या जातात, त्याचा पाठपुरावा होत नाही, कन्सिस्टन्सी ठेवली जात नाही, त्यामुळेही या गोष्टी उद्भवतात। खरंय सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भामध्ये। यानंतर आपल्याशी बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। असल्या चीड आणणाऱ्या घटना समाजामध्ये वारंवार घडतायत। एक समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय? मला तर विचार करून इतका त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा। म्हणजे आपण अमानुष म्हणतो, पण ते किती अमानुष? जर वडीलच असं करायला लागल्यावर आपण काय अपेक्षा ठेवायची कोणाकडनं? काय अपेक्षा ठेवायची? म्हणजे काय काय बोलावं सुचत पण नाहीये। कारण आता आपण कायद्याने अमुक करायला हवं, कायद्याने तमुक करायला हवं, ते सगळं ठीक आहे, पण या वारंवार घटना अशा ज्या घडतायत बघून आणि ऐकून असं डोकं सुन्न होतं आणि असं वाटतं कधी हे सगळं थांबणार आणि का आपण अशा लोकांना का आपण सरळ नाही करू शकत? म्हणजे मला तर खरंच खूप खूप वेदना होतात अशा सगळ्या घटना घडताना बघून। खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूप त्रास होतो। असं वाटतं प्लीज आता तरी निदान डोळे उघडा, आता तरी अशा लोकांना स्ट्रॉंगेस्ट शिक्षा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे कसं थांबेल? पण अंजलीजी, या मला सगळ्या खरंच खूप अपसेटिंग वाटतंय हे। नाही, आपण काय म्हणत होतात? माझा असा प्रश्न होता अंजलीजी, की आता या सगळ्या घटनांना जर चाप बसायचा असेल तर आणखी आपल्या घटनेमध्ये कायदे आणखीन कठोर होण्याची गरज नाही वाटत का? नाही, अगदी होण्याची गरज आहेच आणि तेच करण्यासाठी मी आता माझ्यातर्फे मला जे वाटलं, आता महिला आयोगांची जी मीटिंग बोलवली होती त्याच्यात सुद्धा मी अनेक गोष्टी माझ्या सजेशन्स दिल्या होत्या। आताच्या घटनेला मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून नुसतीच टीका
टीका करण्यापेक्षा आपण या सगळ्या गोष्टी पॉलिसी डिसिजन म्हणून सरकारला आणण्यासाठी भाग पाडूया, खरंय. एकत्र मिळून भाग पाडूया. हो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर झाल्या ना तरच कुठेतरी हे सगळे थांबेल. नाही तर मला रोज रोज अशा घटना ऐकून खूप डिस्टर्बिंग होतं, खूप म्हणजे खूप डिस्टर्बिंग होतं. खरंय. धन्यवाद अंजलीजी, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात त्या संदर्भात. दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहितीच देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश परबत, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, नेमकी ही घटना लोणावळ्यामध्ये कुठे घडली आणि आता या संदर्भात पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? लोणावळ्यामध्ये घटना घडलेली आहे. खरं तर मुलीसोबत प्रसंग केल्यानंतर झाल्यानंतर आईला सांगितलं आहे आणि आईने आपल्या पतीविरोधात अर्थात त्या मुलीच्या बापाविरोधात लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि तक्रार दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहे आणि त्यानुसार आता पोलीस तपास करत आहे. परंतु अतिशय निंदनीय अशी ही घटना समोर आलेली आहे. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत असा प्रकारचं कृत्य केल्यामुळं लोणावळा परिसर असेल किंवा पुणे शहरामध्ये या घटनेची रोष समोर येत आहे. परंतु आता पोलीस हा तपास करत आहे की हे नेमकं प्रकरण त्यांनी आता पहिल्यांदाच केलंय की यापूर्वी देखील असा काही प्रयत्न केलाय का, याबाबत पोलीस आहे हे तपासत आहे. परंतु अतिशय निंदनीय अशी जी घटना आहे ती लोणावळ्यामधून समोर येत आहे. खरंय. धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.